ओके. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण ट्यूजडेच्या म्हणजेच आजच्या 21 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे फर्स्ट न्यूज आहे इराणचे जे प्रेसिडेंट आहे इब्राहिम रेसई यांची काय झालेली आहे, हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये त्यांची डेथ झालेली आहे. सो नाव लक्षात ठेवा, इराणचे प्रेसिडेंट कोण, इब्राहिम रेसई यांची हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये डेथ झालेली आहे. त्यांच्या सोबत कोण होते, तर जे चॉपर होतं त्याच्यामध्ये इराणचे प्रेसिडेंट होते रेसई आणि त्यांच्या सोबत त्यांचे फॉरेन मिनिस्टर होते हुसेन अमीर अब्दुल्लाहिन. ओके, हुसेन अमीर अब्दुल्लाहिन त्यांच्या सोबत होते त्यांचे फॉरेन मिनिस्टर. तर त्या काय झालेलं, जे माउंटेनियस रिजन आहे, ओके, तिथे जाऊन त्यांचं जे चॉपर आहे, हेलिकॉप्टर जे आहे ते डिसअपिअर झालेलं आणि तिथे ते क्रॅश झालं, त्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे जागेवर. सो ते ट्रॅव्हल करत होते, प्रेसिडेंट जे आहे ते ट्रॅव्हल करत होते आणि ते काय, इराण ट्रॅव्हलिंग बॅक टू इराणला ते परत येत होते. त्यांची व्हिजिट होती. तर व्हिजिट कुठे होती, अझरबैजान इथं ते व्हिजिट द्यायला गेले होते आणि तिथनं ते परत येत होते इराणला. तर तेव्हा काय झालेलं, हेलिकॉप्टर जो आहे तो क्रॅश झालेला आहे आणि ते ट्रॅव्हल बॅक करत होते. ओके. सो इराणचे वाईस फर्स्ट प्रेसिडेंट आहे मोहम्मद मुखबीर. तर ते काय करणार आहे, जो चार्ज आहे प्रेसिडेंटशिपचा चार्ज आता ते घेणार आहे, विल टेक ओव्हर विथ खामेनीज ऍसेट. ओके, तर खामेनीज जे आहे त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सहमतीने काय करणार आहे, त्यांच्या सहमतीने ते ऍज अ प्रेसिडेंटचा चार्ज घेणार आहे. तर इराणियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, अकॉर्डिंग टू इराणियन कॉन्स्टिट्यूशन, तर तिथे एक रूल आहे की जे प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स आहे ते विदिन 50 डेज मध्ये घेण्यात येतं आणि 50 डेज मध्ये इलेक्शन जे आहे प्रेसिडेन्शियल इलेक्शन हे मॅन्डेटरी आहे, तिथला रूल आहे हा. ओके, तर 50 डेज मध्ये जे प्रेसिडेंटशिपचं इलेक्शन होणार आहे त्यानंतर नवीन प्रेसिडेंट इलेक्ट होणार आहे, कुठले, इराण इथले. सो सध्या तर कोण तिथे वर्क करणार आहे, चार्ज घेणार आहे, मोहम्मद मुखबीर हे चार्ज घेणार आहे आणि खामेनियन यांच्या सहमतीने ते चार्ज घेणार आहे. ओके, आता इराण बद्दल बघून घेऊया. कॅपिटल काय आहे, तेहरान हे कॅपिटल आहे इराणचं. सुप्रीम लीडर आहे तिथले अली खामेनी आणि करन्सी आहे इराणियन रियल. ओके, इराणियन रियल तिथली करन्सी आहे. कॅपिटल आणि करन्सी हे इम्पॉर्टंट आहे हर एक एक्झाम साठी. कोणती पण एक्झाम असो, मग ते रेल्वे असो, SSC असो किंवा बँकिंगचे जे मेन्स असतं त्यासाठी इम्पॉर्टंट आहे जीके. ओके, स्टॅटिक जीके. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट तैवानमध्ये, ओके, तैवानमध्ये एक काय झालेलं, इलेक्शन झालेलं, प्रेसिडेंट इलेक्शन. ओके, प्रेसिडेंट इलेक्शन झालेलं. तर तिथे आता शपथ घेणार आहे त्या ऑफिसची. तो कोण घेणार आहे, लाय चिंग ते हे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून शपथ घेणार आहे तैवानचे. ओके, त्यांनी जानेवारीमध्ये हे इलेक्शन जे आहे प्रेसिडेंट इलेक्शन जानेवारीमध्ये जिंकलेलं आहे. सोबतच जे 64 इयर ओल्ड लाय आहे ते सर्व करत होते, ते वर्क करत होते ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून फॉर द पास्ट 4 इयर्स. ते 4 वर्षापासून ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सर्व्हिस देत होते. ओके, जेव्हा ड्युरिंग इन्कम्बेंट प्रेसिडेंट साई इंग वेंग च्या सेकंड, जेव्हा साई इंग वेंग जे सेकंड टर्म होतं त्यांचं प्रेसिडेंटशिपचं, तर तेव्हापासून त्यांनी काय केलेलं आहे, तेव्हा ते ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तिथे सर्व्हिस देत होते. ओके, यांचं जे सेकंड टर्म आहे, सेकंड टाइमला जेव्हा प्रेसिडेंट झाले होते तेव्हा त्यांनी ऍज अ सर्व्हिस दिलेली होती. तर लाय जे आहे, लाय चिंगते यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे, जे प्रेसिडेंट होते साई इंग विंग. ओके, साई म्हणा किंवा ताई म्हणा, ताई इंग विंग
तर यांना सक्सीड केलेलं आहे आणि जिंकलेली आहे. सोबतच आता ते ओथ पण घेणार आहे, शपथ सुद्धा घेणार आहे. whose 8 year in power saw sharp deterioration. तर जे ताई आहे तर त्यांचं काय होतं, 8 इयर त्यांनी तिथे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून सर्व्हिस दिलेली आहे. पण त्यांचं काय होतं, जे रिलेशन्स होते कोणासोबत, बीजिंग सोबत, तर त्यांचे जे रिलेशन्स होते बीजिंग सोबत हे वर्स झालेले होते. ओके, शार्प डिटोरिएशन रिलेशन म्हणजे वर्स झालेले होते त्यांचे रिलेशन विथ बीजिंग ओव्हर हर रिजेक्शन ऑफ चायनाज क्लेम. तर यामुळे आता काय, सो आता तर नेक्स्ट ओथ घेणारच आहे लायचिंग ते हे प्रेसिडेंट म्हणून. कशाचे, तायवानचे. तर तायवान बद्दल बघून घेऊया. कॅपिटल काय आहे, तायपी, आणि करन्सी आहे न्यू तायवान डॉलर, ही तायवानची करन्सी आहे. ओके, सो तायवानचे प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे लाय चिंग ते. ओके, आणि ते काय करणार आहे, शपथ सुद्धा घेणार आहे. तर नेक्स्ट बघूया आता जीडीपी. ओके, जीडीपी काय असते, जीडीपी असते जे टोटल व्हॅल्यू असते, गुड्स अँड प्रोडक्ट जे प्रोड्यूस होत असतात त्याची टोटल व्हॅल्यू म्हणजे जीडीपी होत असते. ओके, तर त्या पिरियडमध्ये, ज्या पिरियडमध्ये जीडीपी व्हॅल्यू काय होत असते, जीडीपी वाढत असते, जीडीपी कमी होत असते. म्हणजे जी व्हॅल्यू आहे गुड्स अँड प्रोडक्टचे जे प्रोडक्शन आहे, गुड्स अँड सर्व्हिसेसचे जे प्रोडक्शन आहे ते कमी जास्त होत असते, ते असते जीडीपी. तर बघूया आता इंडिया रेटिंग अँड रिसर्च यांनी एक्सपेक्ट केलेला आहे कंट्रीची जीडीपी ग्रोथ. जीडीपी ग्रोथ रेट किती फॉर द मार्च क्वार्टर ऍट 6.7%. तर एक्सपेक्ट केलेली आहे कोणी, इंडिया रेटिंग अँड रिसर्चनी एक्सपेक्ट केलेली आहे जीडीपी ग्रोथ रेट कशाची, मार्च क्वार्टरची 6.7% आणि अराउंड 6.9 to 7% for the 2023 and 24 fiscal. So मार्च क्वार्टरची 6.7% एक्सपेक्ट केलेली आहे आणि फिस्कल 2024 and 24 किती केलेली आहे, 6.9 to 7% केलेली आहे. तर द जीडीपी नंबर फॉर द फोर्थ क्वार्टर जानेवारी टू मार्च 2024 हे किती आहे, अँड प्रोविजनल एस्टिमेट फॉर 2023-24 फिस्कल आर शेड्यूल बी रिलीज बाय द गव्हर्नमेंट ऑन May 31. तर May 31 ला काय करणार आहे, ते रिलीज करणार आहे, गव्हर्नमेंट रिलीज करणार आहे जे पण जानेवारी टू मार्च 24 ची जे फोर्थ क्वार्टरची जे जीडीपी नंबर आहे ते 31 मार्चला गव्हर्नमेंट रिलीज करणार आहे. ओके, हा, तर इंडियन इकॉनॉमी काय झालेली आहे, ग्रीव झालेली आहे 8.2% नी इन जून क्वार्टर. जून क्वार्टर मध्ये 8.2% नी ग्रोथ झालेली आहे इंडियन इकॉनॉमी मध्ये. 8.1% नी झालेली आहे सप्टेंबर क्वार्टर मध्ये आणि 8.4% झालेली आहे डिसेंबर क्वार्टर मध्ये ऑफ 2023 and 24. ओके, जीडीपी काय आहे, जीडीपी मी तुम्हाला आधीच सांगितलं, जीडीपी इज आहे टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस इन द गिवन पिरियड. ओके, तर हे तर झालं जीडीपी ग्रोथ बद्दल की किती होणार आहे, किती वाढणार आहे, आणि 31 मे ला रिलीज सुद्धा करणार आहे गव्हर्नमेंट की किती वाढलेली आहे, किती कमी आहे, हे रिलीज करणार आहे. आता बघूया की मॉनिटरी पॉलिसी. आपण एक न्यूज घेतलेली आहे आधीच्या सेशन मध्ये की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक रिव्ह्यू केलेला आहे मॉनिटरी पॉलिसीचा. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांची मॉनिटरी पॉलिसीचा रिव्ह्यू केलेला आहे इन एप्रिल मध्ये. तर जे प्रोजेक्टेड जीडीपी ग्रोथ आहे फॉर 2023 and 24 किती सांगितलेली त्यांनी, 7% ही सांगितलेली होती. ओके, ही न्यूज आपली आधी कव्हर झालेली आहे आधीच्या सेशन मध्ये. ओके, सो जीडीपी ग्रोथ रेट लाइकली टू बी 6.7% इन क्वार्टर 4, सो अराउंड 7% इन फिजिकल इयर 2024. सो कोणी केलेलं आहे हे एक्सपेक्ट कोणी केलेलं आहे, इंडिया रेटिंग अँड रिसर्चने. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे दीप्ती जीवांजी यांनी काय केलेलं आहे, गोल्ड विन केलेला आहे, गोल्ड मेडल विन केलेला आहे कुठे, आणि वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्यांनी तिथे सेट केलेला आहे इन 400 मीटर T20 क्लास इन वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप मध्ये.
तर वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये इंडियाची दीप्ती जीवांजी जी आहे त्यांनी गोल्ड मेडल क्लिंच केलेलं आहे विथ अ वर्ल्ड रेकॉर्ड टाइम. किती टाइम होता त्यांचा? 55.07 सेकंद. या टाइमला त्यांनी या टाइमनी काय केलेलं आहे? वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे आणि गोल्ड मेडल सुद्धा जिंकलेला आहे. कशामध्ये? वुमेन्स 400 मीटर T20 कॅटेगरी रेसमध्ये. सो दीप्ती यांनी काय केलेलं आहे? स्मॅश केलेला आहे. एक रेकॉर्ड जो होता, अर्लियर रेकॉर्ड होता, त्याला स्मॅश पण केलेला आहे. तर दीप्तीने स्मॅश केलेला आहे अमेरिकन ब्रेना क्लार्क यांचा जो वर्ल्ड रेकॉर्ड होता 55.12 सेकंडचा हा टाइम होता त्यांचा. तर त्यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढलेला आहे आणि 55.0 सेकंड त्यांनी काय वर्ल्ड रेकॉर्ड हा टाइम आता बनवलेला आहे वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये. तर हा त्यांनी कधी केलेला होता? लास्ट इयर एडिशन ऑफ द चॅम्पियनशिप इन पॅरिस. जे पॅरिस मध्ये चॅम्पियनशिप झालेलं होतं लास्ट इयरचं एडिशन, त्याच्यामध्ये त्यांनी हा 55.12 सेकंड 55.12 सेकंडचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला होता, पण तो मोडीत काढलेला आहे आता दीप्ती जीवांजी यांनी. सो सेकंड कोण आलेला आहे? कोणाला सिल्वर मिळालेला आहे? आयसेल ऑन्डर ज्या टर्कीच्या आहे वॉज द सेकंड विथ किती? 55.19 सेकंड. ओके. आणि लिझानशेला अँगुलो हे ज्या आहे इक्वेडोरच्या, ह्या थर्ड आलेल्या आहे, म्हणजे त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे आणि त्यांचा टायमिंग किती आहे? 56.68 सेकंड हा त्यांचा टायमिंग आहे. आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ही फोर्थ डे आहे, फोर्थ डे ऑफ कॉम्पिटिशन. तर फोर्थ डे जो आहे कॉम्पिटिशनचा, तेव्हा काय दीप्ती जीवांजी यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. सोबतच सेकंड आलेले आहे टर्कीच्या आयसेल आणि थर्ड आलेले आहे इक्वेडोरच्या लिझानशेला. सो आता T20 कॅटेगरी काय असते? तर T20 कॅटेगरी काय असते? जे ऍथलीट्स असते हु हॅव इंटेलेक्च्युअल इम्पेअरमेंट. ओके. तर ते सगळे येत असते T20 या कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आता बघूया की मेन्स जे असते, मेन्स F56 ची जे कॅटेगरी आहे त्यामध्ये कोणाला कोणते मेडल मिळालेले आहे? कोणाला गोल्ड मिळाले आहे, कोणाला सिल्वर मिळाले आहे. सो योगेश कथुनिया यांना सिल्वर मिळालेला आहे मेन्स F56 कॅटेगरीमध्ये. तर काय होतं ते? डिस्कस थ्रो मध्ये. डिस्कस थ्रो आणि डिस्क थ्रो सेम आहे, त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेला आहे. तर त्यांचा एफर्ट किती होता? 41.80 मीटर त्यांनी डिस्क थ्रो केलेलं, तर त्यांच्यामुळे त्यांना सिल्वर मेडल हे प्राप्त झालेलं आहे. तर आता F56 कॅटेगरी काय आहे? जे ऍथलीट, ओके, जे ऍथलीट हु कम्पीट इन फील्ड, त्या फील्ड मध्ये त्या इव्हेंट मध्ये कम्पीट करतात, पण त्या सिटिंग पोझिशन मध्ये ते कम्पीट करतात. ओके. त्या उभे राहून डिस्क थ्रो नाही करत, सो ते सिटिंग पोझिशन मध्ये, म्हणजे ते बसून असतात चेअरवर आणि ते डिस्क थ्रो करतात. तर त्याला म्हणतात F56 कॅटेगरी. ओके. डिफरंट ऍथलीट्स इन्क्लूड दोज विथ अँप्युटेशन्स अँड स्पायनल कॉर्ड इंजुरी. ज्यांना पण अँप्युटेशन्स आणि ज्यांना स्पायनल कॉर्डची इंजुरीज आहे, तर ते सुद्धा या F56 कॅटेगरी मध्ये काय करतात? कम्पीट करतात. ओके. या क्लासमध्ये F56 कॅटेगरीच्या क्लासमध्ये ते कम्पीट करतात. इंडियाने टॅली केलेली आहे नाऊ 12 to 4 मेडल्स. तर इंडियाचे जे टॅली झालेले आहे, किती? 4 मेडल्स टॅली झालेले आहे. त्याच्यामध्ये आहे 1 गोल्ड, 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ. तर असे इंडियाला मेडल्स मिळालेले आहेत कशामध्ये? वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये. सो नेक्स्ट बघूया न्यूज आता. ओके. सो नेक्स्ट न्यूज आहे टाटा मोटर्स सेट इट्स पॅसेंजर व्हेकल अँड पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी सबसिडियरी. यांनी काय केलेलं आहे? टायअप केलेलं आहे, पार्टनरशिप केलेली आहे आणि टायअप केलेला आहे. सेमच आहे, पार्टनरशिप आणि टायअप केलेला आहे. कोणासोबत केलेला आहे? बजाज फायनान्स यांच्यासोबत केलेला आहे. कोणी केलेला आहे? टाटा मोटर्स जे पॅसेंजर व्हेकल अँड पॅसेंजर इलेक्ट्रिकल मोबिलिटी सबसिडियरी आहे, त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे बजाज फायनान्स यांच्यासोबत. कशा करता केलेली आहे? प्रोव्हाइडिंग सप्लाय चेन फायनान्स सोल्युशन टू देअर रिस्पेक्टिव्ह डीलर्स. ओके. ते जे त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह डीलर्स आहेत त्यांना
सप्लाय चेन फायनान्स सोल्युशन प्रोव्हाइड करण्याकरता ही पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. सो अंडर द MOU, या MOU नुसार जे पण पार्टिसिपेटिंग कंपनीज आहे ते काय येणार, टुगेदर येणार टू लेवरेज बजाज फायनान्स वाईड रीच टू हेल्प डीलर्स ऑफ TMPV म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल अँड TPEM म्हणजे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी ऍसेट फंडिंग विथ मिनिमल कोलॅटरल. ओके, तर हा जो कोलॅबोरेशन आहे हा फक्त बेनिफिट डीलर्सलाच बेनिफिट नाही देणार आहे, पण जे कंट्रीब्युटर्स आहे बट ऑल्सो जे कंट्रीब्यूट करतात टू अँड एनहान्स द ग्रोथ ऑफ ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री इन इंडिया. ओके, हे फक्त डीलर्सलाच बेनिफिशियल नाही आहे, पण आणखी कशासाठी बेनिफिशियल आहे, जे पण ग्रोथ आहे, कशामधली ग्रोथ ऑफ ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री आहे इंडिया मधल्या, त्यांना एनहान्स करण्यासाठी पण कॉन्ट्रीब्युशन देणार आहे हे कोलॅबोरेशन. ओके, टाटा मोटर्स बद्दल फाउंडेड कधी झालं, 1945 मध्ये. फाउंडर आहे JRD टाटा, हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि चेअरमन आहे नटराजन चंद्रशेखरन. ओके, सो ही न्यूज होती की टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी यांनी पार्टनरशिप केलेली आहे बजाज फायनान्स यांच्यासोबत. कशा करता, जे रिस्पेक्टिव्ह डीलर्स आहे त्यांच्या सप्लाय चेन फायनान्स सोल्युशन जे चेन फायनान्शियल सोल्युशन आहे त्यांना प्रोव्हाइड करण्याकरता ही पार्टनरशिप झालेली आहे, कोलॅबोरेशन पण झालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे गोइंग ग्लॅशियर गॉन. म्हणजे जे ग्लॅशियर्स आहे, ग्लॅशियर्स म्हणजे काय आहे, ग्लॅशियर्स आर इसेन्शियली लार्ज अँड थिक मासेस ऑफ आईस. तर आईसचे जे थिक मासेस असतात, ओके, आणि लार्ज, त्यांना ग्लॅशियर असं म्हणतात. तर ते कशामुळे तयार होतात ग्लॅशियर्स, जे प्रेसिपिटेशन होत असते, ओके, स्नोचं अॅक्युम्युलेशन होत असते, खूप काळापासून स्नो एकाच जागेवर पडत राहते, तर त्यामुळे ते थिक बनून जाते आणि तो असा ढीग बनून जातो खूप मोठा, आणि तो टाईट सुद्धा होऊन जातो. तर त्याला काय म्हणत असते, ग्लॅशियर असं म्हणत असते. ओके, अकॉर्डिंग टू युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वे, they usually exit and form in area where mean annual temperature reach near the freezing point. तर जे विंटरचं प्रेसिपिटेशन होत असते आणि फ्रीजिंग पॉइंट जो असतो त्यामुळे जे आहे ग्लॅशियर तयार होत असते. ओके, स्नोच्या अॅक्युम्युलेशन मुळे तयार होत असते, आणि जे टेम्परेचर आहे थ्रू आउट द इयर, जसं आता आपल्या इकडे कसं चेंज होत जाते, वेदर चेंज होत जाते, टेम्परेचर चेंज होत जात असते. जसं समर मध्ये आता टेम्परेचर आपलं एकदम हाय होत असते, 42, 43, 47. त्यानंतर विंटर मध्ये आणखी कमी होत असते, रेनी मध्ये आणखी कमी होत असते. पण तिथे काय आहे, तिथलं जे तो जो रिजन आहे तिथलं टेम्परेचर काय असते, थ्रू आउट द इयर सेम असते, काही चेंज नसते होत त्या टेम्परेचर मध्ये. म्हणून तिथलं जे आईस जे आहे त्या मेल्ट नसतात होत, म्हणून ते अॅक्युम्युलेट होत जातात, प्रेसिपिटेट होत जातात, आणि त्यामुळे ग्लॅशियर तयार होते. तर कुठे तो त्यामुळे काय आहे, हा, तर याला म्हणतात ग्लॅशियर. तो काय झालेलं आहे, तर न्यूज काय आहे ते बघूया. व्हेनेझुएला जे आहे तर has likely become the first country, it certainly won't be the last. तर काय झालेलं आहे, जे मॉडर्न हिस्ट्री टू लूज ऑल इट्स ग्लॅशियर, तर जे व्हेनेझुएला मध्ये किती 6 ग्लॅशियर्स होते, तर आता तिथले जे ग्लॅशियर्स आहे ते सगळे ग्लॅशियर्स आता व्हेनेझुएलाने काय करणार आहे, ते लूज केलेले आहे. तो 5 तर लूज केलेच आहे त्यांनी आधी, पण आता जो 6th आहे, 6th कोणता आहे, तो 6th आहे हम्बोल्ट ग्लॅशियर. ओके, व्हेनेझुएलाचा हा लास्ट रिमेनिंग ग्लॅशियर आहे. असे किती होते, 6 ग्लॅशियर होते, 5 ऑलरेडी ते मेल्ट झालेले आहे, आणि हा 6वा आहे जो आतापर्यंत आहे, पण तो आता हळूहळू काय होत आहे, मेल्ट होत जात आहे. आणि अशी जसं तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये कधी बघितलं असेल, तिथले जे झील असतात त्या अशा बर्फासारख्या होऊन जातात पूर्ण, त्याच्यावर चालता येत असते, तर तशी एक थर जमा होणार आहे तिथे, आईस फील्ड जमा होत आहे.
ओके. तर 6 ग्लेशियर्स होते तिथे, लोकेटेड ऍट अबाउट 5000 मीटर अबव सी लेवल इन द अँडेस माउंटेन्स. तर जे अँडेस माउंटेन्स आहे तिथल्या तिथे जे 5000 मीटरच्या सी लेवलवर लोकेटेड आहे ते ग्लेशियर तिथे लोकेटेड होते. ओके. बाय 2011 काय झालेले आहे, 5 ऑफ देम हॅड व्हॅनिश. 5 व्हॅनिश झालेले आहे, मेल्ट झालेले आहे. सायंटिस्टने एक्सपेक्टेड होतं की जे जे लास्ट ग्लेशियर आहे ते एक डिकेड पर्यंत म्हणजे 10 वर्ष तरी आणखी राहणार, पण ते आता काय होणार आहे, मेल्ट होत आहे. सो बट इट मेल्टेड ॲज फास्टर रेट दॅन एक्सपेक्टेड. ज्यांना एक्सपेक्टेड नव्हतं की ते एवढ्या फास्टर मेल्ट होईल, पण ते आता मेल्ट होत आहे. सो अँड हॅज श्रंक टू एन एरिया ऑफ लेस दॅन 2 हेक्टर्स. आणि श्रंक होत आहे ते लेस दॅन 2 हेक्टर्स मध्ये, leading to its downgrade from a glacier to an ice field. तर ते ग्लेशियर न राहता आता ते ग्लेशियर कशाचा शेप घेत आहे, आईस फील्डचा शेप घेत आहे. जसं आईस फील्ड आईस हॉकी असते किंवा आईस स्केटिंग असते, त्यामध्ये कसं आईस फील्ड असते त्यानुसार ते शेप घेत आहे. ओके. आईस फील्ड ते शेप घेत आहे तिथलं जे ग्लेशियर आहे ते. सो न्यूज ही आहे आपली की व्हेनेझुएलाचे जे ग्लेशियर आहे ते मेल्ट होत आहे. ऑलरेडी 2011 मध्ये 5 ग्लेशियर तिथले व्हॅनिश झालेले आहे आणि आता एक लास्ट ग्लेशियर आहे त्याचं नाव आहे हम्बोल्ट ग्लेशियर, तो सुद्धा मेल्ट होत आहे. आणि फास्ट जे एक्सपेक्टेड होतं तिथल्या सायंटिस्टना की ते होणार नाही म्हणून फास्टर मेल्ट, पण आता ते फास्ट मेल्ट होत आहे. सो नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे फ्युजन मायक्रो फायनान्स गेट्स 25 मिलियन लोन फ्रॉम US इंटरनॅशनल DFC. तर फ्युजन मायक्रो फायनान्स जे आहे त्यांना काय मिळालेलं, एक लोन अग्रीमेंट झालेला आहे. कोणामध्ये, फ्युजन मायक्रो फायनान्स आणि युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यांच्यामध्ये. आणि कितीचा झाला आहे तो, कितीचा किती अमाऊंट साठी हा लोन अग्रीमेंट झालेला आहे, टोटल $25 मिलियन हा लोन अग्रीमेंट झालेला आहे फ्युजन मायक्रो फायनान्स आणि DFC मध्ये, डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये. तो फर्स्ट जे आहे इनिशियल डिस्बर्समेंट जे आहे त्यांची, म्हणजे फर्स्ट जे तिकडनं जे येणारी होती त्यांना अग्रीमेंट नुसार जे लोन प्रोव्हाइड करणार होते DFC, तर ज्याची इनिशियल पेमेंट जे आहे ते त्यांनी केलेली आहे. $20 मिलियन त्यांनी ऑलरेडी रिसीव्ह केलेले आहे फ्युजन मायक्रो फायनान्सनी. सो ते कशाच्या यूज मध्ये आणणार आहे ते, ऍज एक्सटर्नल कमेंट्स बॉरोविंग, म्हणजे ECB म्हणून त्यांना $20 मिलियन त्यांनी रिसीव्ह केलेले आहे. आणि ते कशामध्ये यूज करणार आहे, आता जे रुरल वुमेन एंटरप्रेनर आहे त्यांच्या ऍडव्हान्सिंग फायनान्शियल इन्क्लुजन आणि इकॉनॉमिक ऍसेस करता जी अमाऊंट आहे ती यूज होणार आहे फॉर द एक्सपान्शन ऑफ बिझनेस ऑपरेशन. ओके. बिझनेस ऑपरेशन्सला एक्सपान्शन करण्यासाठी आणि जे रुरल विमेन एंटरप्रेनर आहे त्यांच्या फायनान्शियल इन्क्लुजन आणि इकॉनॉमिक ऍक्सेस साठी ही जी अमाऊंट आहे $20 मिलियन ती यूज होणार आहे. ओके. तो ही जी आपली न्यूज होती ती कशाची होती, एक लोन अग्रीमेंट झालेला आहे. तर लोन अग्रीमेंट कितीचा होता, $25 मिलियन होता. तो झालेला आहे फ्युजन मायक्रो फायनान्स मध्ये आणि DFC मध्ये म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये. आणि जे फर्स्ट इनिशियल डिस्बर्समेंट आहे ती ऑलरेडी रिसीव्ह केलेली आहे फ्युजन मायक्रो फायनान्सनी, ती केलेली आहे $20 मिलियन. ओके. सो नेक्स्ट बघूया. ओके. सो नेक्स्ट न्यूज आहे की इंडियन क्रिकेट बोर्ड BCCI ने काय केलेलं आहे, फाउंडेशन स्टोन ठेवलेला आहे, म्हणजे लेट द फाउंडेशन स्टोन. ओके. कशासाठी, जे इंडोर क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज आहे त्यांच्यासाठी इन 6 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. तर 6 नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये
इंडोर क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज तयार करण्यासाठी त्यांनी फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे बीसीसीआयने. आणि विथ द सोल एम्फसाइजेस ऑन हेल्पिंग बडिंग क्रिकेटर्स फ्रॉम द रिजन. तर तिथले रिजनचे जे त्या रिजन मधले जे क्रिकेटर्स आहेत त्यांना हेल्प करण्यासाठी हा एकमेव काय केलेला आहे, त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि फाउंडेशन स्टोन लेड केलेले आहे. तो जे इंडोर क्रिकेट अकॅडमीज आहे ते सर्व कुठे कोणत्या प्लेयर्सला सर्व करणार आहे, म्हणजे कोणत्या स्टेट मधल्या प्लेयर्सला सर्व्हिस देणार आहे. सो फ्रॉम अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालया, मिझोरम, नागालँड अँड सिक्कीम. ओके, तर इथले जे प्लेयर्स आहे यांना सर्व्हिस मिळणार आहे. तो कशी मिळणार आहे, जे की बेस राहणार आहे. जे सहा अकॅडमीज आहे, 6 क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज आहे, ते कुठे बेस राहणार आहे, शिलाँग, इटानगर, कोहिमा, आयझवाल, इम्फाल आणि गँगटोक. ओके, इथे त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे, ट्रेनिंग अकॅडमीज या बेस्ड राहणार आहे. आणि अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम इथले जे प्लेयर्स आहे त्यांना ते इझी होऊन जाईल आणि तिथे जाऊन ते त्यांची प्रॅक्टिस करू शकणार आहे. अर्लियर तिथले जे त्या स्टेट मधले जे क्रिकेटर्स होते तो त्यांना ट्रॅव्हल करायला लागत. कुठे जे सेंटर्स आहे, कोलकाता, बेंगलुरू, चेन्नई, मुंबई और अहमदाबाद, तर तिथले जे ट्रेनिंग अकॅडमीज आहे तिथे ते ट्रॅव्हल करायचे ड्युरिंग द मॉन्सून सीझन मध्ये. पण आता त्यांना ट्रॅव्हल करायची गरज लागणार नाही. तिथे त्यांच्या जवळपासच आता तिथले जे स्टेट्स आहे, तर नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहे 6 तिथेच आता क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज हे बनणार आहेत. ओके, तर जी कमिटी आहे, ओके, द बीसीसीआय हॅड ऑल्सो क्रिएटेड नॉर्थ ईस्ट क्रिकेट डेव्हलपमेंट कमिटी. बीसीसीआयने आणखी काय बनवलेली आहे, कमिटी बनवलेली आहे. कशाची, नॉर्थ ईस्ट क्रिकेट डेव्हलपमेंट कमिटी बनवलेली आहे, ज्याला हेड करणार आहेत अभिषेक दालमिया, हे हेड राहणार आहे त्या कमिटीचे. आणि प्रेसिडेंट ऑफ क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगाल, ते काय आहे, अभिषेक दालमिया हे आहे प्रेसिडेंट ऑफ क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगालचे ते प्रेसिडेंट आहे सुद्धा आहे. आणि ते हेड करणार आहे नॉर्थ ईस्ट क्रिकेट डेव्हलपमेंट कमिटीला हेड करणार आहे अभिषेक दालमिया. ओके, तर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे बीसीसीआय बद्दल बघून घेऊया आता. तर प्रेसिडेंट कोण आहे, रॉजर बिनी आहे. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. फाउंडेड कधी झालं, डिसेंबर 1928 मध्ये. सीईओ आहे हेमा अमीन. ओके, तर न्यूज ही होती की इंडोर क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज 6 नॉर्थ ईस्टर्न स्टेट मध्ये फाउंडेशन स्टोन लेड केलेलं आहे, बीसीसीआयने केलेलं आहे. ओके, आणि कुठे कुठे केलेलं आहे ते, शिलाँग, इटानगर, कोहिमा, आयझवाल, इम्फाल आणि गँगटोक मध्ये. सो नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे बँक ऑफ महाराष्ट्र टॉप्स अमंग पीएसयू बँक्स इन बिझनेस ग्रोथ इन फायनान्शियल इयर 24. तर जे फिजिकल इयर फायनान्शियल इयर 24 आहे त्याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने टॉप केलेला आहे अमंग पीएसयू बँक्स. जे पण पब्लिक सेक्टर बँक्स आहे त्याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने टॉप केलेला आहे. कशामध्ये, बिझनेस ग्रोथ मध्ये. State owned Bank of Maharashtra recorded the highest growth rate last fiscal in terms of total business and deposit mobilization. तर टोटल बिझनेस आणि डिपॉझिट मोबिलायझेशन मध्ये अमंग पब्लिक सेक्टर लेंडर्स, जे पण पब्लिक सेक्टर लेंडर्स आहे दुसऱ्या तर त्यामध्ये टॉप केलेला आहे कोणी, बँक ऑफ महाराष्ट्राने. कशामध्ये, बिझनेस अँड डिपॉझिट मोबिलायझेशन मध्ये. ओके, तो काही जे पीएसयू बँक्स आहे त्या डिफिकल्टी फेस करत आहे डबल डिजिट ग्रोथ साठी. पण त्या टाइम मध्ये पण बँक ऑफ महाराष्ट्राने हा रेकॉर्ड बनवलेला आहे आणि टॉप पोझिशनवर आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र. जे पुणे हेडक्वार्टर लेंडर आहे हॅज रजिस्टर्ड 15.94% राइज इन टोटल बिझनेस डोमेस्टिक इन फिस्कल इयर 2024.
सो पुणे हेडक्वार्टर जी बँक आहे तिथे काय रजिस्टर केलेलं आहे, 15.94%चा राईज झालेला आहे त्यामध्ये टोटल बिझनेस डोमेस्टिक यामध्ये. ओके, फॉलोड बाय स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी किती पर्सेंटनी ग्रोथ केलेली आहे, 13.12%नी त्यांची ग्रोथ झालेली आहे अकॉर्डिंग टू पब्लिश फायनान्शियल नंबर्स ऑफ पब्लिक सेक्टर बँक. जे पब्लिक सेक्टर बँक आहे त्यांच्या फायनान्शियल जे नंबर आहे त्यांनी पब्लिश केलेलं, त्यावरून असं कळालेलं आहे की जे पुणे हेडक्वार्टर लेंडर आहे त्यांची ग्रोथ झालेली आहे कशामध्ये, टोटल बिझनेस डोमेस्टिक याच्यामध्ये राईज झालेला आहे किती पर्सेंटनी, 15.94%नी रजिस्टर झालेला आहे. आणि सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया जे आहे त्याचं पण ग्रोथ झालेला आहे, राईज झालेला आहे 13.12% यांनी ग्रोथ झालेली आहे. ओके, तर SBI ची जी आहे टोटल बिझनेस डिपॉझिट अँड ऍडव्हान्सेस वॉज अबाउट 16.7 टाइम हायर आहे. ओके, बँक ऑफ महाराष्ट्रच्या कम्पेअर मध्ये स्टेट बँकेचे जे टोटल बिझनेस आहे डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मध्ये ते 16.7 टाइम्स हायर आहे. म्हणजे किती आहे, 79,52,784 करोड आहे. ओके, आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं किती आहे, 4,74,411 करोड आहे. तो म्हणजे 16.7 टाइम हायर आहे SBI टोटल बिझनेस मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या कम्पेअर मध्ये. ओके, सो सिमिलरली बँक ऑफ महाराष्ट्राने कंटिन्यू ठेवलेला आहे आणि मेंटेन केलेला आहे त्यांचा टॉप स्पॉट इन टर्म्स ऑफ ग्रोथ इन डिपॉझिट मोबिलायझेशन. तर जे डिपॉझिट मोबिलायझेशन आहे त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने टॉप स्पॉट मेंटेन केलेला आहे त्यांचा विथ 15.66% राईज इन फिस्कल इयर 2024 आणि फॉलोड बाय SBI 11.07%, नंतर येते बँक ऑफ इंडिया 11.05% आणि नंतर येते नेक्स्ट कॅनरा बँक 10.98%. सो फर्स्ट स्पॉट आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा विथ 15.66%, नेक्स्ट आहे SBI विथ 11.07%, नंतर आहे बँक ऑफ इंडिया 11.05%, नेक्स्ट आहे कॅनरा बँक विथ 10.98%. ओके, सो ही न्यूज होती आपली की बिझनेस ग्रोथ मध्ये फायनान्शियल 24 या बिझनेस ग्रोथ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांचा टॉप पोझिशन जे आहे ते मेंटेन ठेवलेलं आहे आणि ते टॉप पोझिशन वर आहे, टॉप स्पॉट त्यांनी हासिल केलेला आहे कशामध्ये, बिझनेस ग्रोथ मध्ये. क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, नेम द इराणियन प्रेसिडेंट. तर आता इराणचे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव काय आहे, ज्यांचं रिसेंटली काय झालेलं आहे, रिसेंटली म्हणजे काल परवा झालेलं आहे, हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये त्यांची डेथ झालेली आहे. त्यांचं नाव काय आहे, इब्राहिम रेसी हे त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, हु विल टेक ओथ ॲज प्रेसिडेंट ऑफ तायवान. तर तायवानचे प्रेसिडेंट म्हणून कोण घेणार आहे शपथ, तर लै चिंग ती हे शपथ घेणार आहे इराणचे तैवानचे प्रेसिडेंट बनून. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू इंडिया रेटिंग अँड रिसर्च. तर इंडिया रेटिंग अँड रिसर्च नुसार द कंट्री GDP ग्रोथ रेट विल बी अराउंड किती आहे फॉर फायनान्शियल इयर 2023 अँड 24 ची, 6.9 to 7% ही काय आहे GDP ग्रोथ रेट आहे, 6.9 to 7%. Next, which Indian won the gold medal in women's 400 meter T20 category race. तर women's 400 meter T20 category रेस मध्ये कोणत्या म्हणजे कोणी इंडियन जे आहे त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेला आहे, मिळवलेला आहे, जिंकलेला आहे, जे झालेला वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये विथ अ वर्ल्ड रेकॉर्ड टाइम. त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड टाइम सुद्धा आहे 55.07 सेकंड. ओके, तर कोणी पटकावलेला आहे गोल्ड मेडल, दीप्ती जीवांजी. सो तुम्हाला क्वेश्चन असा पण येऊ शकतो की जे वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप झालेले आहे त्यामध्ये 400 मीटर T20 कॅटेगरी रेस मध्ये
कोणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सो तुमचं नाव येईल दीप्ती जीवांजी. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा पण येऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये की ज्या दीप्ती जीवांजी आहे ज्यांनी 400 मीटर T20 कॅटेगरी रेस मध्ये कोणतं मेडल पटकावलेलं आहे, कोणतं मेडल जिंकलेलं आहे, तर त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. ओके. आणि असं पण विचारू शकते की जे 400 मीटर T20 कॅटेगरी मध्ये जे झालं वर्ल्ड पॅरा ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये दीप्ती जीवांजीनी एक रेकॉर्ड सेट केला होता, तर तो त्यांचा रेकॉर्ड टायमिंग किती होता, तर हे पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यांचा रेकॉर्ड टाइम किती होता, 55.07 सेकंड हा त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड टाइम होता. सो यावरनं तुमचे 3 क्वेश्चन्स बनू शकतात सेम न्यूज वरनं. नेक्स्ट बघूया. विच सबसिडरी ऑफ टाटा मोटर हॅव जॉईन हँड्स विथ बजाज फायनान्स. तर कोणते टाटा मोटर्सची सबसिडरीज आहे त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे बजाज फायनान्स यांच्यासोबत. कशा करता, टू एक्सपांड सप्लाय चेन फायनान्स सोल्युशन फॉर इट्स पॅसेंजर अँड इलेक्ट्रिक व्हेकल डीलर. तर जे पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक व्हेकल डीलर्स आहे त्यांना काय सप्लाय चेन फायनान्स सोल्युशनला एक्सपांड करण्यासाठी बजाज फायनान्स सोबत पार्टनरशिप केलेली आहे. तर कोणी केलेली आहे, टाटा मोटर्सच्या कोणत्या सबसिडरीज आहेत त्या, टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल आहे आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी. या दोन जे सबसिडरीज आहे टाटा मोटर्सच्या त्यांनी बजाज फायनान्स यांच्यासोबत टाय अप केलेला आहे. नेक्स्ट, नेम द फर्स्ट कंट्री इन मॉडर्न हिस्ट्री टू लूज ऑल इट्स ग्लेशियर. तर फर्स्ट कंट्री मॉडर्न हिस्ट्री मधली फर्स्ट कंट्री आहे ज्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे जेवढे पण ग्लेशियर्स होते तेवढे लूज केलेले आहे. त्यांचे जे ग्लेशियर्स होते तिथले ते व्हॅनिश झालेले आहे. तर कोणती कंट्री आहे ती आहे व्हेनेझुएला. टोटल 6 त्यांचे टोटल व्हेनेझुएलामध्ये 6 ग्लेशियर्स होते. 2011 मध्ये 5 ऑलरेडी व्हॅनिश झालेले आहे. एक लास्ट आहे, तर ते पण आता हळूहळू मेल्ट होत आहे. हळूहळू नाही म्हणजे फास्ट मेल्ट होत आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्युजन मायक्रो फायनान्स हॅज एंटर्ड इनटू अ लोन अग्रीमेंट. तर लोन अग्रीमेंट मध्ये एंटर्ड झालेले आहे फ्युजन मायक्रो फायनान्स हे लोन अग्रीमेंट मध्ये काय झालेले आहे, एंटर झालेले आहे. विथ विच कोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट सोबत फॉर अँड ओव्हरऑल फॅसिलिटी ऑफ $25 मिलियन. तर कोणासोबत झालेले आहे, युनायटेड स्टेट इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन सोबत. तर यांच्यासोबत टायअप केलेला आहे, पार्टनरशिप केलेली आहे. कशाला, $25 मिलियन लोन अग्रीमेंट झालेला आहे फ्युजन मायक्रो फायनान्स यांच्यासोबत. नेक्स्ट, द बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट बीसीसीआयने काय केलेलं आहे, रिसेंटली लेड द फाउंडेशन स्टोन ऑफ इंडोर क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज इन हाऊ मेनी नॉर्थ ईस्टर्न स्टेट. तर किती नॉर्थ ईस्टर्न स्टेट मध्ये फाउंडेशन स्टोन लेड केलेला आहे बीसीसीआयने, कशा करता, इंडोर क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीज करता. तर किती केलेला आहे, 6 स्टेट्स मध्ये. नेक्स्ट, विच बँक इज ऑन टॉप अमंग PSU बँक. तर जे पण पब्लिक सेक्टर बँक्स आहे त्याच्यामधली कोणती बँक आहे ज्यांनी टॉप केलेला आहे इन टर्म्स ऑफ बिझनेस ग्रोथ इन फायनान्शियल इयर 2024. तर बँक ऑफ महाराष्ट्रने टॉप केलेला आहे. ओके. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजचे PDF पाहिजे असेल तर त्याची पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. सोबतच तुम्हाला जर नवीन बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा विजिट करू शकता. दर्डानगर ब्रांच आहे आणि दाते कॉलेज चौक मध्ये पण एक ब्रांच आहे. सो लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. प्रिपेरेशन सुरू करून द्या तुम्ही तुमच्या, कारण की आता एक्झाम्स भरपूर येणार आहेत. बँकेच्या एक्झाम येणार आहेत, SSC सुद्धा येणार आहे आणि रेल्वेच्या सुद्धा नोटिफिकेशन निघणार. सो थँक्यू.